मित्रांनो, एक तुम्हाला मी आज कथा सांगते लग्न झालेल्या स्त्रीबद्दल. एखाद्या स्त्रीचं लग्न झाल्यानंतर काय होते काय नाही. लग्न झाल्या थोडे दिवस चांगला संसार सुखाचा होतोय. नंतर ती सासरी जाते माहेर सोडून. तेव्हा तिथं तिला नव्याचे 9 दिवस इतकंच चांगलं करतात. नंतर असं तसं तिला नावं ठेवतात. असं झालं तसं झालं, तू भांडी अशी घासतीस, तू कपडे असे धुततीस. आणि माहेरला गेलं तर तिकडं पण आई बाबा तिकडंच जा, लग्न झालेल्या स्त्रीने यायचं नाही असं करतात. आईबाबांनी पण तिची सेवा थोडी केली पाहिजे. का असं करतात ते विचारलं पाहिजे तिला, तरच कुठंतरी एक स्त्रीचा अन्याय झालेला थांबेल. आणि सासू किंवा तिच्या जावा असतील तर तिला छळ करतात, तू अशी आहेस तशी आहेस, तू चांगली नाहीस, असं न करायला पाहिजे त्यांनी पण. त्या पण एक घरच्या आणलेल्याच असतात. म्हणून त्यांनी चांगली वागणूक करून घेतली पाहिजे एका स्त्रीकडून. आणि तिच्या नवऱ्याने पण तिला इतकाच साथ दिला पाहिजेत की तुला काय होतं काय नाही, कुठं दुखतंय खुपतंय हे विचारलं पाहिजे तिच्या नवऱ्याने पण तिला. नाहीतर काहीच अर्थ नाही जगण्याचा असं होतंय. जर आणि भांडणं करत असतील तर तुम्ही भिवून घाबरून जाऊ नका. जर आई बाबांनी पण ठेवून नसला, इकडं माहेर पण नाही, इकडं सासर नाही, अशा स्त्रियांनी सरळ आपला निर्णय घ्यायचा आणि एखाद्या आश्रममध्ये जाऊन राहायचं. जे जसं वाढतंय तसंच तुम्ही करायचं. खरं आत्महत्या तेवढं करू नका, माझी विनंती आहे. संघर्षमय जीवन जगा. दुसऱ्यांच्या बाबतीत आपला जीव देण्यापेक्षा ते स्वतः ते मरू दे. पाप तर आम्ही काही केले नाहीत. घरातून जा असं स्त्रियांचा अन्याय हा थांबला पाहिजेत. स्त्रिया पण पुढे किती गेलेत आणि जायला पाहिजेत. संघर्षमय जीवन जगा तुम्ही, चांगलंच होईल तुमचं. इतकंच. धन्यवाद.